महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान सर्वसामान्यांचे तक्रार निवारण केंद्र बनल्याचे दिसून येत आहे। सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना उमेदवार निवडीपासून ते उमेदवाराबद्दल नाराजी सांगण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांचा रेटा उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळून संपत नाही। फडणवीसांकडून प्रत्येकाला वेळ देत विषय मार्गी लावण्याचा धडाका सुरू असून त्या निमित्ताने फडणवीस सध्या यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यस्त आहेत। काल दिनांक 29 मार्च रोजी नाशिक भाजपचे पदाधिकारी फडणवीसांची भेट घेऊन त्यांच्या समस्या या बैठकीत फडणवीसांसमोर मांडणार आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजून महायुतीचा उमेदवार घोषित झाला नाही। नाशिकची जागा भाजपाने लढावी याबद्दल भाजप पदाधिकारी आग्रही, मात्र ही जागा शिंदे गटाकडे आहे। तर हेमंत गोडसे यांच्याबाबत राष्ट्रवादीचाही एक गट नाराज असल्यामुळे आता आपली बाजू मांडण्यासाठी भाजपचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेणार असल्याचे समजते।